आमदार अपात्रतेबाबत ऐतिहासिक निकाल देणार सभाध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणतायत। अनौपचारिक गप्पांमध्ये नार्वेकर यांनी हे विधान केलं आहे। हे देशासाठी उदाहरण असेल असं सुद्धा नार्वेकर म्हणतायत। त्यामुळे निकाल नेमका काय असेल याविषयीची उत्सुकता वाढलेली आहे। 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळाल्यानंतर विधानसभाध्यक्षांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे, तर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अध्यक्षांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे। त्यामुळे आता विधानसभाध्यक्षांनी हे जे विधान केलेलं आहे त्यावरून या निकालाची उत्सुकता वाढली आहे। आमदार अपात्रता प्रकरणामध्ये ऐतिहासिक निकाल देणार असल्याचं विधानसभाध्यक्षांनी म्हटलेलं आहे। अनौपचारिक गप्पांमध्ये नार्वेकरांनी हे विधान केलेलं आहे, तर हा जो निकाल असेल तो देशासाठी उदाहरण असेल असं नार्वेकर म्हणतायत। त्यामुळे आता हा निकाल नेमका काय लागणार याबाबतची उत्सुकता वाढलेली आहे। मागील अनेक महिन्यांपासून याविषयीची सुनावणी सुरू आहे। त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने डिसेंबर अखेरपर्यंतची डेडलाईन सुद्धा दिलेली होती निकाल लावण्यासाठी, पण त्यासाठी वेळ वाढवून मागितलेली आहे विधिमंडळानं आणि त्यानंतर आता 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली असताना विधानसभाध्यक्षांची ही पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत फोन लाईन वरून। चेतन, काय सांगाल, जी मुदतवाढ मिळालेली आहे अपात्रता सुनावणीवर निकालासाठी, त्यानंतर अध्यक्षांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आणि त्यामुळे उत्सुकताही वाढल्याचं दिसतंय, काय अपडेट्स? निश्चितच परा, एकंदरीतच 2.25 लाख पानांचं हे कागदपत्र आहेत। ही 20 तारखेला अधिवेशन संपल्यानंतर पुढील 3 दिवसामध्ये मुंबईला घेऊन जाण्यात येणार आहे आणि मुंबईला गेल्यानंतर पुढील 2 दिवस सुट्टी आहे नाताळाची आणि त्यानंतर पुढची 5 दिवस आणि आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेले मुदतीचे 10 दिवस अशा 15 दिवसांमध्ये तब्बल 34 याचिकांचे जो निकाल आहे त्याचं लेखन करण्यात येणार आहे। आणि या 2.25 लाखांच्या पानांचं वाचन केल्यानंतर एकूणच जर आपण पाहिलं तर 10 जानेवारीच्या दिवशी या निकाल पत्राचं वाचन केलं जाईल आणि तब्बल 6 गटांमध्ये ज्या 34 याचिका एकत्रित करण्यात आल्या होत्या त्या 6 गटांप्रमाणे 6 निकाल देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि त्यामुळेच या अनौपचारिक गप्पांमधून आता जवळपास शिवसेनेच्या आमदार अपात्रतेचा मुद्द्याचं मुहूर्त ठरलेला आहे असं म्हणता येऊ शकतं। त्यामुळे आता नेमका निकाल कोणाच्या बाजूने लागतो याकडे सर्वांचं लक्ष असेल। निश्चितच चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।